तुम्ही सगळे ह्याच DDIS मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप मेहनत चालू आहे, आम्ही खूप मेहनत करतोय, व्हिडिओ काढतोय नाही. काय केतन शेठ, आज लय खुश आहे तुम्ही एकदम गाडीवर बसून. काय विषय? तर राहणारच ना राव. युनिकॉर्न घेतलेली आहे आपण. युनिकॉर्न घेतली म्हणल्यावर माणूस खुश राहायला पाहिजे. युनिकॉर्न घेतलं खुश राहतो का माणूस? हा मग गाडी किती रिलायबल आहे. गाडी रिलायबल आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण या 1 वर्ष जुन्या युनिकॉर्नचा ओनरशिप रिव्ह्यू बघणार आहोत. आणि या गाडीमध्ये केतनला काय काय वाईट वाटलं, काय काय चांगलं वाटलं ते पण आपण बघणार आहोत. आणि लोकांना मी ओरडून सांगतोय 160 cc मध्ये तुम्हाला जर गाडी घ्यायची असली तर तुम्ही युनिकॉर्नच घ्या. तर केतन शेठ, तुम्ही गाडी कधी घेतली होती? 1 वर्ष होणारच आहे ना गाडी? हा 1 वर्ष नाही, म्हणजे 9-10 महिने झालेले आहेत गाडी घेऊन. हा 9-10 महिने झाले. तर काय काय चांगलं वाटलं तुम्हाला गाडीमध्ये? नाही का सगळं चांगली नाही का गाडी? वाईट काही नाहीच गाडीमध्ये. वाईट काही नाहीच गाडी. तसं केतनचं म्हणणं तर बरोबरच आहे, कारण की ही गाडी ना, आता तिचं आपण एकदा ओढं बघू. ओढं जर आपण ह्या गाडीचं बघितलं ना, तुम्हाला आता हे नवीन ते डिस्प्ले पण मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्ही ओढं बघितला गाडीचा, एकदा चेक करू आपण गाडीची किती किलोमीटर झालेली आहे ते. टोटल 7338 किलोमीटर ही गाडी चाललेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी चाललेली आहे. मॉडरेट यूज आहे गाडीचा. तुम्ही कंडिशन बघू शकता गाडीची, एकदम मस्त कंडिशन ठेवलेली गाडीची. गाडी खराब झाली ती नाही का, मी चिखलाच्या रोडवर घातली होती त्यामुळे खराब झालेली. हा म्हणजे थोडीफार तेवढं चालतं, 2 व्हीलर म्हणल्यावर तेवढं थोडंफार होणार आहे. पण गाडीची ओव्हरऑल पेंट क्वालिटी आणि बाकीची सगळी कंडिशन चांगली ठेवली आहे बऱ्यापैकी. त्याच्यानंतर तुम्ही गाडीची पूर्ण बॉडी बघू शकता, कलर बघू शकता, एक पण स्क्रॅच गाडीवर काय पडलेला नाही. तुम्हाला सर गाडी किती ॲव्हरेज देते? म्हणजे गाडीचं जर समजा तुम्ही चांगल्या हायवेवर चालले 50-60 कॉन्स्टंट जर चालली तर गाडी 50-55 पर्यंत ॲव्हरेज देते. 50-55 100%. ही गाडी बरेचसे शेतकरी लोक घेतात किंवा ज्यांचं हेवी काम आहे ते लोक घेतात. म्हणजे गाडीचं कसं आहे, समजा हायवेवर पण चालती आणि खराब रस्त्यावर पण चालती, त्यामुळे खराब रस्त्यावर पण चालते. आणि मग आपल्याला खराब रस्त्यांवरती म्हणजे वस्तीवरच्या रस्त्यांवर किंवा गावातल्या रस्त्यांवर किती ॲव्हरेज देते? समजा आपले वस्तीवर. केतन शेठ युनिकॉर्नमुळे खूप खुश आहेत आणि त्यांचा निर्णय एकदम बरोबर आहे, कारण की युनिकॉर्न जी गाडी आहे ना, ती गाडी तुम्हाला 160 cc सेगमेंटमध्ये ना, तुम्हाला कोणतीच गाडी एवढी टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर एवढं लिनियर पॉवर आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व फीचर्स तुम्हाला ही गाडी प्रोव्हाइड करते. बाकीच्या कोणत्याच गाड्या म्हणजे अपाचे वगैरे या गाड्या तुम्हाला एवढे फीचर्स आणि ते कधीच प्रोव्हाइड करू शकत नाहीत. आता तर आपण या गाडीमध्ये ना सगळ्यात मोठा मेजर प्लस पॉईंट काय असेल या गाडीचा, ते चेन कवर आहे. 160 cc मध्ये तुम्हाला चेन कवर शक्यतो आता बघायला भेटत नाही, तुम्हाला नेकेड चेन बघायला भेटते. आणि या चेन कवरमुळे ना या गाडीच्या चेनचं मेंटेनन्स आहे तो 0 आहे डायरेक्ट. आता तुम्ही 1 वर्ष गाडी वापरली, याला कधी ऑइल टाकलं का? चेनला कधीच नाही, कधीच सर्व्हिसिंगला, फक्त सर्व्हिसिंग ते त्यांचंच करतात त्यांचं. आता 1 वर्षानंतर आता मी तिला किती खर्च केला असेल चेनवरती 1 वर्षात मला माझं माहिती. आता 1 वर्षात या गाडीला 0 मेंटेनन्स. चेनचं 0 मेंटेनन्स म्हणजे तुम्हाला ही गाडी किती फायद्याची ठरू शकते. इंस्टाग्रामवर रील सुद्धा युनिकॉर्नच्याच ब्लॅक घोडा म्हणून सगळ्यात जास्त चालतात. गाडी तेवढी फेमस आहे, त्याच्यामुळेच गाडीला ब्लॅक घोडा म्हणतात. आणि त्याच्यानंतर गाडीची रिलायबिलिटी, होंडाचं इंजिन आहे शेवटी. होंडा म्हणजे जपानीज, आणि जपानीज इंजिन किती रिलायबल असतात तुम्हाला माहिती आहे. हे आता हे गाडीचं आहे ना, मला आपण साऊंड ऐकू. आता साऊंड तुम्ही बघितलाय. गाडीमध्ये एक पण प्रॉब्लेम आतापर्यंत 1 वर्षात फेस करावं लागलेलं नाही. तर ओव्हरऑल कसा एक्सपिरियन्स आहे युनिकॉर्न? ओव्हरऑल एकदम बेस्ट, एकदम भारी प्रोडक्ट आहे. आणि काय बाकीचा म्हणजे काही इश्यू आलेलाच नाही. आपण बळच त्या गाडीमधला इश्यू तरी काढू ना. गाडी परफेक्टच एवढी, इश्यू आपण त्याच्यामध्ये सांगू शकत नाही. इश्यू जर खरंच असला आपण 100% सांगतो. मग आपल्याला कोणत्या पण कंपनीला आपला फीडबॅक म्हणून घ्यावं. आपण काही त्यांची बुराई वगैरे काही करत नाही. कोणत्या पण कंपनी आपला जो रिव्ह्यू आहे तो फीडबॅक म्हणूनच घ्यायला पाहिजे. जे आहे ते आहे. आता आपल्या गाडीमध्ये मिशलिनच्या टायरला 4 महिन्यात क्रॅक पडलेले आहे. तर मिशलिन कंपनीने जर हा रिव्ह्यू चांगल्या पद्धतीने जर घेतला आणि त्याच्यावर वर्क केलं तर त्यांची चांगली गोष्ट आहे. टायर नाही, टायरला काय प्रॉब्लेम? ग्रिप आहे, युरो ग्रिप आहे.
नाही ते थोडं मॉडेल चेंज होत राहिले, बॅच चेंज झाले आणि वेगळ्या वेगळ्या कंपनीचे टायर येत राहतात गाड्यांमध्ये, पण ते आपण स्वतःहून टाकलेले आणि 2-3 वेळेस टाकले मिशलिनचं, तरी पण त्यांचे टायर काय ओके नाही. तर ठीक आहे, चालेल. आपल्याला हा रिव्ह्यू कसा वाटला आणि तुम्हाला जर मराठीमधून आणखी रिव्ह्यू जर बघायचे असतील आणि ओव्हरऑल गाडी तर बेस्टच आहे, तर DDIS मराठीला सबस्क्राईब करा. आणि मराठीमधून आपण कॉन्टेंट तयार करायचा प्रयत्न करतोय. 2 शब्द सांगा लोकांना सबस्क्राईब करायसाठी. तुम्ही सगळे ह्याच DDIS मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप मेहनत चालू आहे, आम्ही खूप मेहनत करतोय, व्हिडिओ काढतोय नाही का गाड्यांची, गाड्या अरेंज करतोय. त्याच्यानंतर कोणी बोलायला तयार होत नाही कॅमेऱ्यासोबत, पण केतन शेट आपली त्यांची गाडी, त्याच्यानंतर त्यांचं ट्रॅक्टर वगैरे आपल्याला बोलायला तयार होतात कॅमेऱ्यासमोर. लोक घाबरतात कॅमेऱ्यासमोर यायला, पण कॅमेऱ्यासमोर यायचं आणि घाबरायचं काही कारण नाही, ते पण गोष्ट तेवढीच खरी. चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.